त्यामध्ये आपल्याला आठवत असेल 20 तासावर साधारणपणे 40 कोटी एवढा खर्च या घटनाबाह्य सरकारने केला होता डॅव्होसच्या दौऱ्यावर, एका दौऱ्यावर. याच तारखेला गेले होते, 15-16 तारखेला गेले होते, 17 तारखेला धावत परत आले होते. आणि मग योगायोगाने आज जो मी विषय काढलेला आहे, मागच्या 15 जानेवारी 2023 घोटाळ्याबद्दल देखील याच दिवशी गौप्यस्फोट केला होता. तो घोटाळा लोकांसमोर जवळपास 1 वर्ष झालेलं आहे, बरोबर 1 वर्ष झाले. खरं दक्षिण मुंबईतले रस्ते अजूनही कुठेही सुरू झालेले नाहीयेत. तर मुंबईतले जे रस्ते आहेत आपल्याला माहिती आहे, सर्वत्र जी काही हालत आहे आपण बघता, सगळीकडून खोडून ठेवलेलं आहे. पण ते खोदणं हे रस्त्यांसाठी नाही, वेगळ्या वेगळ्या कारणांसाठी, कुठे STP साठी असेल, स्टॉर्म वॉटर ड्रेनसाठी असेल, सिवेज लाईनसाठी असेल, तो देखील एक वेगळा विषय. पण आजचा जो विषय आहे तो फार महत्त्वाचा आपल्या सर्वांसाठीच. कारण आज जी घटनाबाह्य मुख्यमंत्री डॅव्होसला चाललेले आहेत, त्यांच्यासोबत जवळपास 50 लोक, म्हणजे आधी 50 खोके, आता 50 लोक ही डॅव्होस दौऱ्याला ही सगळी मंडळी ही चाललेली आहे. आता ही लोक कोण आहेत, कशासाठी चाललेत, का म्हणून चाललेत, नक्की काम काय, ही एक गोष्ट झाली. धक्कादायक गोष्ट ही आहे, जी माहिती मला काल कळली, की जेव्हाही दौऱ्यावर जायचं असतं, मग पण मंत्री असाल, अधिकृतरित्या कुठच्याही डेलिगेशनमध्ये आमदार खासदार म्हणून जात असाल, सरकारला तुम्ही जेव्हा